विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर। 17 जागांसाठी 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी। निवडणूक आयोगाकडून सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर। राष्ट्रवादीमध्ये ऐक्य टिकवण्यासाठी सुनेत्रा पवारांचा पुढाकार। प्रफुल्ल पटेल सुनील तटकरेंशी करणार चर्चा। येत्या आठवड्यात आमदारांशी संवाद साधून पक्षातील अडचणी सोडवणार। नीटच्या पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात। शिवराज मोटेगावकर लातूरमधील प्रसिद्ध आरसीसी क्लासचे संचालक। क्लास चालकाला ताब्यात घेतल्यामुळे शैक्षणिक वर्तुळामध्ये मोठी खळबळ। नीट पेपर फुटी प्रकरणात धक्कादायक खुलासा। श्रीमंत आणि हुशार विद्यार्थी होते आरोपी। शुभम खैरनारचे टार्गेट। आर्थिकदृष्ट्या श्रीमंत पालकांना आरोपींना गाठल्याची माहिती। अशोक कराडच्या अडचणींमध्ये आणखी मोठी वाढ। आज ईडी कराचा दावा घेण्याची शक्यता। कराडच्या बेनामी संपत्तीचा ईडीकडून कसून तपास। अटकेपूर्वी खरातचा होता परदेशात पलायनाचा प्लॅन। खरातनं अटकेपूर्वी बनावट खात्यांमधून केले संशयास्पद व्यवहार। 3 महिन्यांमध्ये बेनामी खात्यांमधून 52 कोटी काढून होता पलायनाचा प्लॅन। टीसीएस धर्मांतरणा प्रकरणी लवकरच दोषारोपपत्र दाखल होणार। तब्बल 1000 पानांचं पहिलं दोषारोपपत्र दाखल होण्याच्या तयारीत। निदा खानसह इतर आरोपींच्या गुन्ह्यांची सविस्तर कुंडली मांडली जाणार। लासलगाव आणि संभाजीनगरमध्ये कांदा प्रश्न पेटला। कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त। लासलगावात रोहित पवारांच्या तर संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंच्या नेतृत्वामध्ये कांदा उत्पादकांचं आंदोलन। राज्यामध्ये पुन्हा उष्णतेची लाट अति तीव्र। विदर्भातील काही शहरात दाहकता वाढली। अकोला, अमरावती आणि वर्ध्याचा पारा 46 अंशांवर। उन्हाळ्याच्या तीव्र तडाख्यामुळे भाजीपाला उत्पादनामध्ये घट। परिणामी भाज्यांचे दर कडाडले। प्रति किलो 15 ते 20 रुपयांची दरवाढ। नागपूरमधील महाल परिसरामध्ये गोळीबार। अंमली पदार्थ तस्करांच्या अंतर्गत वादामधून 6 जणांकडून फायरिंग। वर्चस्व आणि दहशत पसरवण्याचा प्रयत्न। व्ही.डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्री पदाची शपथ। तिरुवनंतपुरममध्ये शपथविधीचा भव्य सोहळा। शपथविधीला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंची सुद्धा उपस्थिती। रशियन तेल खरेदीच्या मुदतवाढीस ट्रम्प यांचा नकार। भारतासह जगभरात तेल संकट निर्माण होण्याचा धोका। जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या दराचा भडका। आणि अमेरिकेमध्ये हवाई प्रदर्शनादरम्यान 2 लढाऊ विमानांची धडक। भीषण अपघातामधून वैमानिक सुखरूप बचावले। पॅराशूटच्या सहाय्याने वैमानिकांची हवेत यशस्वी उडी।